नमस्कार मित्रांनो, नाशिकमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. अंधश्रद्धा, भीती आणि फसवणुकीच्या जाळ्यात अडकवून लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या अशोक खरात प्रकरणात दररोज नवे खुलासे होत आहेत. फार्म हाऊसवरील CCTV, गुप्त स्टिंग ऑपरेशन आणि पीडितांच्या तक्रारीमुळे या प्रकरणातील काळी बाजू आता समोर येऊ लागली आहे. अशोक खरात स्वतःला ज्योतिषी आणि देवी शक्ती असलेला व्यक्ती म्हणवणारा लोक त्याच्याकडे जात होते, नोकरी, लग्न, समस्या सोडवण्यासाठी. पण तपासात समोर आलं की तो लोकांना आधी भीती दाखवायचा, तुझ्यावर संकट आहे, कुटुंबावर मृत्यूचं सावट आहे, आणि मग सुरू व्हायचा अंधश्रद्धेच्या नावाखालील खेळ. तपासात धक्कादायक खुलासा झाला. प्लॅस्टिकचे साप, बनावट विधी, टायगर स्किन सारखी वस्तू यांचा वापर करून लोकांना घाबरवलं जायचं. लोकांना वाटायचं की देवी शक्ती आहे, पण प्रत्यक्षात ही फसवणूक होती. या प्रकरणात मोठ्या आर्थिक फसवणुकीचाही खुलासा झाला आहे. कोट्यवधी रुपये उकळण्याचा आरोप, एका व्यक्तीकडून जवळपास 8.8 कोटी उकळल्याचा आरोप. लोकांना सांगितलं जायचं की ही पूजा केल्याशिवाय संकट टळणार नाही आणि त्यासाठी लाखो रुपये घेतले जात होते. या प्रकरणातील सर्वात धक्कादायक भाग, अनेक महिलांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले. तक्रारीनुसार औषध देऊन बेशुद्ध केलं जायचं. पूजेच्या नावाखाली अत्याचार केले जात होते. अनेक महिलांनी भीतीमुळे वर्षानुवर्ष आवाज उठवला नाही. या प्रकरणातील टर्निंग पॉईंट ठरला ते फार्म हाऊसवरील CCTV. तपासात समोर आलं की एक कुकने गुप्त माहिती दिली, स्टिंग ऑपरेशन करण्यात आलं आणि अनेक धक्कादायक गोष्ट कॅमेऱ्यात कैद झाल्या. सध्या या प्रकरणात 10पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. लैंगिक शोषण, फसवणूक, अंधश्रद्धा. SIT टीम या सर्व प्रकरणाची चौकशी करत आहे. काही प्रकरणांमध्ये विवाहित महिलांवर अत्याचार, गर्भवती महिलांवरही अत्याचार झाले. तपास जसजसा पुढे जातोय तसतसे नवे धागेदोरे समोर येत आहेत. गुप्त व्हिडिओ, संशयास्पद आर्थिक व्यवहार, इतर लोकांचा सहभाग. EDकडून ही चौकशी सुरू आहे. मनी लॉन्ड्रिंगचेही आरोप झाले आहेत. अशोक खरातला अटक करण्यात आली असून तो सध्या पोलीस आणि न्यायालयाच्या कोठडीत आहे. अनेक प्रकरणांमध्ये चौकशी सुरू. नवीन FIR सतत नोंद होत आहेत. अंधश्रद्धा, भीती आणि अज्ञान यांचा फायदा घेत एका माणसाने कित्येकांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. पण आता सत्य समोर येत आहे. देवावर विश्वास ठेवा, पण अंधश्रद्धेवर नाही. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या नातेवाईकांना हा व्हिडिओ नक्की पोहोचवा, ज्यामुळे तेही सावधान होतील. धन्यवाद.